तीन गोष्टी फार मोठ्या श्रेष्ठ असतात. ज्ञानदान हे गुरुजन सगळं घडवत असतात. अन्नदान हे सुद्धा सर्वजण करत असतात. परंतु ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी फक्त मी सर्वांना एक विनंती करतो, आई वडिलांना विसरू नका. ज्या आई वडिलांच्या उदरातून आपण जन्म घेतलेला आहे ते आई वडील आपले मात्र पितृ आहेत. कारण ही आत्ता परिस्थिती अशी आहे की नवरा बायको, नवऱ्याने लग्न केलं की बायको आली त्या आई वडिलांच्यावर दुर्लक्ष होतं. परंतु प्रत्येक शाळेत गेलो पहिल्यांदा मार्गदर्शन करायचं मुलांना मुलींना. आयुष्यात आपल्याला पाहता आलं पाहिजे. कुठलाही प्रसंग आला तर तो निभावता आला पाहिजे. मुली असो काय स्वतः कानवडीमध्ये 2 बहिणी त्याला पावायचे पाहिजे. त्या दोन्ही बहिणी आता पोलीसमध्ये मुंबई शिंदे होत्या. आणि आता इथं मागं बसल्यात अध्यक्ष ते विद्यार्थी माझी कानवडी होती. त्यानंतर आजच्या अध्यक्ष आहेत सरपंच ते पण विद्यार्थी, त्यांचा मालक पण विद्यार्थी. अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीची लाज बाळगली नाही. आपलं काम करत राहायचं. आयुष्यात माझं 58 काल आपला एक विषय झाला मुलांच्या समोर. म्हणलं 58 वर्ष झालं पण मी कधीही सोनं हा विषय आपल्या चैन नाही, अंगठी नाही, काय नाही. सोनं काय पाहिजे